ओके. हॅलो ऑल. तर म्हणजे ऍक्च्युली जेव्हा व्हिडिओ तो बघितला मला एवढे कॉल्स आले की नाही का एवढा तो नक्की करतोय का तो बाबा. 132, 548, 284, less 123, 424, 984, 682, less 545, 124, 345, that is 2855. हार्डली आपण नाही का 100-200 पर्यंत तर मुलं अगदी बेरीज वगैरे करू शकतात. राईट पण तो एवढा 2-2, 3-3 हजार पर्यंत तर तो बेरीज करतो. लाखाचे पण हो, करतो आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की श्लोक हा 1000 पर्यंत सुद्धा तो टेबल बनवतो. आणि मला खूप प्राऊड फील आहे. मी फक्त म्हणत नाही की नाही का मुलांनी फक्त पुस्तकी किडा असावं. तर मी हेही सांगू इच्छिते की श्लोकला फक्त स्कूलसाठी म्हणा हे फायदेशीर नाहीये. हे तुम्ही लाईफ टाइम साठी तुम्ही ही ज्ञान म्हणा किंवा ही अचिव्हमेंट ब्रेन डेव्हलपिंग प्रोग्राम आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये मुलांचं कॉन्सन्ट्रेशन, लिस्निंग पॉवर, रायटिंग स्पीड, इमॅजिनेशन पॉवर, स्ट्रेस डेअरिंग, कॅल्क्युलेशन स्पीड हे सगळं मुलांचं वाटतं. आणि फक्त अभ्यासातच नाही मुलांना याचा म्हणजे मॅथ्स मध्येच नाही तर ऑल ओव्हर सगळ्या सब्जेक्ट मध्ये याचा इव्हन स्पोर्ट मध्ये सुद्धा म्हणजे जे समोरचं शिकवत असतं ते पटकन ग्रास्पिंग करतात. अगदी बरोबर आहे. आणि तुम्हाला एक मला गोष्ट सांगायला आवडेल. आता मध्ये आम्ही शॉपिंगला गेलतो जे मी हटकूनच त्याला घेऊन जाते की बाबा ठीक आहे आपण अबेकस लावलाय तो कितपत बाहेर गेलो करतोय. कारण की माझं कसं आहे मॅम म्हणजे मी खूप स्पष्टपणे सांगते की डझंट मॅटर तुला मार्क किती पडतात. म्हणजे माझा फोकस पहिल्यापासून हाच आहे की जी ही गोष्ट तुम्ही शिकताय बाबा ती तुम्हाला कितपत समजतीये. आणि आम्ही शॉपिंगला गेलतो मॅम म्हणजे आमचं शॉपिंग तरी झालं आणि समोरचा व्यक्ती कॅल्सीवर बिल करेपर्यंत श्लोकनी त्यांना आन्सर दिलं. ह्यो शॉक की ताई कसा काय का एवढा पटपट मुलगा तुमचा कसा काय करतोय. श्लोकनी सांगितलं की मी अबेकस मध्ये जातो. आमच्या जयश्री मॅम खूप छान प्रकारे शिकवतात. आणि आय डोंट बिलीव्ह दॅट अल्ट्रा स्मार्ट अबॅकस पे स्मार्ट किट होतं ना ब्रँड आणि त्याच्यात अल्ट्रा स्मार्ट किट अबॅकसला बेस्ट फ्रँचायझीचा अवॉर्ड. स्मार्ट किड अबॅकस मध्ये ज्यावेळेस आपण फ्रँचायझी घेतली होती त्यावेळेस त्याच्यामध्ये 3500 प्लस टीचर्स होते आणि प्लस 22 कंट्रीज मधून झाली होती ती. त्यावेळेस ते आपल्याला फर्स्ट रँकचं मिळालेलं आहे. ती ट्रॉफी म्हणा तो फोटोज म्हणा ते सगळं त्यावेळेस आहे. हे ट्रॉफीज वगैरे ना. तर म्हणजे सिरियसली सांगते की मला हे बघून खूप प्राऊड फील झालं की माझा मुलगा एका खूप छान क्लासेस मध्ये जातो. आणि महत्वाची गोष्ट की मी खूप लकी मानते की श्लोक मॅमच्या हाताखाली ट्रेन झालेला आहे. कारण की मॅमचं कसं आहे की फक्त शिकवायचं फिनिश करायचं नाही तर त्यांचं असं आहे की एक विद्यार्थी म्हणा एक तो ना चांगला कसा घडेल याकडे लक्ष असतं. कारण मध्ये मध्ये माझं कसं असतं वीक मधून एकदा तरी थोडस मुलांना मोटिवेशन स्पीच दिलं जातं. आणि मॅम तुम्हाला मी सांगते बरं का सॉरी मी जरा ते कट केलं की जेव्हा त्यांची मोठी लेवल चालू झाली आय थिंक 5th लेवल ऍडव्हान्स 1 पासून हार्ड जातो. म्हणजे त्याला एवढा हार्ड चाललेला ना की मम्मा आता मला येत नाहीये मम्मा ते खूपच हार्ड जातं मम्मा मी कसं करू. आणि मला आठवतंय मॅमनी दुसऱ्या दिवशी त्याला ऑफिस मध्ये घेऊन त्याला एवढं सुंदर प्रकारे मॅमनी शिकवलं म्हणण्यापेक्षा एक खूप छान प्रकारे समजून सांगितलेलं की नाही का लाईफ मध्ये ह्याही पेक्षा खूप अडचणी येतात. फक्त अभ्यासात नाही जेव्हा तू कॉलेजला जाशील किंवा एक लाईफचा म्हणतो ना आपण एक टर्निंग पॉइंट असतो. तर मला असं वाटतं की श्लोकचा त्या दिवशी एक टर्निंग पॉइंट झाला की हा जे जमत नाही त्याच्या फोकस करा. ट्राय. आणि मॅम सिरियसली थँक्यू सो मच की ते तुम्ही खूप छान प्रकारे त्याला समजून सांगितलं. आणि
आजही कोणतीही गोष्ट अडली ना मॅम की तो ते स्पेलिंग म्हणा, अभ्यास म्हणा, दहा वेळा करतो की नाही. ॲबेकसच्या मॅमनी सांगितलं की नाही आपण ट्राय करायचं मम्मा, ट्राय करायचं मम्मा. मग अगदी मॅम थँक्यू सो मच. आणि हो, एक म्हणू शकते की माझ्या आयुष्यामधली एक जी 5 लोक फार महत्वाची असतात ना, त्यातला एक मॅम तुम्ही. थँक्यू सो Thank you मच. so खूप much. छान वाटलं. आणि आपल्याकडे सेफ्टीच्या दृष्टीने पण खूप विचार केला जातो. म्हणजे सगळीकडे कॅमेरे लावलेले आहेत. सगळ्या 4 क्लासरूम आपले 4ही क्लासरूम मध्ये कॅमेरा आहेत. परत ऑफिसमध्ये कॅमेरा आहे किंवा मग बाहेर कॅमेरा आहे, रोडला कॅमेरा आहे. म्हणजे त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगत असते की मुलांना युनिफॉर्म कंपल्सरी घालून द्या. म्हणजे एखादा मी इथे चालू करते डेस्कटॉप क्लासेस चालू असताना मला दिसला मुलगा बाहेर आहे तर मी स्वतः जाऊन त्याला बोलून आणते आतमध्ये किंवा कुणाला तरी सांगते त्याला आतमध्ये बोलव. म्हणजे गेटच्या बाहेर मी कुणालाच जाऊन देत नाही. तर पण तरी पण माझ्या सगळ्या पॅरेंट्सला रिक्वेस्ट राहते की तुम्ही टायमिंग वरती आणि टायमिंग वरती मुलाला. कारण मी इथे 1 तास 2 तास नाही दिवसभर बसू शकते मी मुलाला, पण सगळी मुलं गेले की मुलं पॅनिक होतात की माझी आई नाही आली, सगळे गेले. त्यामुळे मी सगळ्यांना अशी रिक्वेस्ट करत असते की तुम्ही वेळेत या आणि वेळेत मुलांना न्या. आणि मला आठवते की ती लास्ट टाइम ते जे आपलं जे ॲबेकसचा बोर्ड आहे ना त्याच्यावरती खेळत होती आय थिंक, मला श्लोक बोललेला. आणि हो, आणि तुम्ही आय थिंक तिला असे कमेंटमेंट पण दिली की आवाज किती छान येतोय ना दिदा मन्यांचा. मला ते अजूनही श्लोक सांगितलं आणि तेही खूप छान वाटलं की बरंचदा काय होतं की टीचर ओरडते ना, हे काय खेळायची गोष्ट आहे का, पण जे तुम्ही रिप्लाय दिला की आवाज खूप छान येतोय ते. परत आय थिंक ती ब्रूम ब्रॅम काहीतरी चाललं होतं ना, मग मला ऍक्च्युली काही गोष्टी आम्हाला पण माहित नसतात पण मुलं ती खूप लक्षात ठेवतात. हो खूप अगदी. म्हणजे श्लोकनी मला घरी आलेले सांगितलं आणि मी तिलाही बोलले काय नाही मम्मा ते जरा खूपच हार्ड जात होतं, मग मला जमलं नाही, मग मी ते घेतलं, मग मी बसले खेळत. म्हणलं ठीक आहे तू खेळ, पण ऍटलिस्ट त्या खेळण्यावरनं तिला की नाही का थोडासा मूड झाला की हा आपण आता पुढची गणित करावी. थँक्यू सो मच मॅम प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्या, की तुम्ही खूप छान प्रकारे मुलांना घडवताय.